नमस्कार रामराम मंडळी. मी आई आणि आहे अर्चना ननंद. तर आम्ही चाललेलो आहोत कल्याणला. कशासाठी चाललं माहिती आहे का? माझा भाऊ आहे कल्याणला, एक राहतो, म्हणजे दोघं राहतात, पण त्याच्या एका मुलाचा धाकट्या मुलाचा वाढदिवस आहे, सात्विक. त्याचा 5वा वाढदिवस आहे आणि माझ्या भावाने ठेवला हॉलमध्ये. तर सगळे पाहुणे रावळे येणार आहेत, त्याच्यामुळे आम्ही बड्डेसाठी चाललेलो आहोत. त्यात पण ह्याचं काम त्याचं काम, त्यासाठी खूप गडबड घाई. तर आता मी पोहोचू आणि बड्डेचा ब्लॉग पूर्ण बघा आणि आमच्या सात्विक बाळाला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला विसरू नका. आता आमचा प्रवास चालू आहे. इतकी ट्रॅफिक आहे मुंबईच्या ठिकाणी, बापरे. कधी पोहोचणार देव जाणे. बघा तुमच्या छायाताईला चष्मा लागलाय. तर आणि बघा इथं अर्चना कशी झोपली आहे. तिला गाडीत बसलं की गरगरायला चालू होतं, डोक्याला हात लावून बसली. तर निघता आम्हाला किती वेळ झाला. ट्रॅफिक जाम, खरंच मुंबईमध्ये इतकी ट्रॅफिक आहे ना, बापरे, भरपूर. आता आम्हाला 9 वाजले, तरी अजून कल्याणला जायला 9:30, म्हणजे अजून अर्धा तास बाकी आहे. तर तिथे केक कटिंग झाला आहे की नाही झालं आहे माहीत नाही. तर हे असं मुंबईचं ट्रॅफिक. त्याच्यासाठी आई नेहमी म्हणत असते, बाई मला ह्याच्यासाठी कुठं जाऊ वाटत नाही. बघूया आता तिथं हॉलवर गेल्यानंतर केक कटिंग झाला असेल तर झालं असेल, खाऊन निघायचं परत गोरेगावला. हॉलमध्ये आलेलो आहोत. तिथं वरती आहे, जायचं करायचं. हॉलमध्ये एंट्री केलेली आहे. अजून बड्डे बॉयचा केक कटिंग केलेलं नाही. हे माझे मामा आहेत. आणि बघा, पहिलीच ओवाळणं मला सांगितलं माझ्या भावाने की आधीच तू पटकन ओवाळणी करून घे, खूप उशीर झालेला आहे, पटकन केक कटिंग करायचं आहे. त्यासाठी माझ्यासाठी एवढे उशीर सगळेजण थांबले. मला वाजले 10:15 वाजले रात्रीचे. आता मी ओवाळून घेते आणि बड्डे बॉयचा केक कटिंग करणार. आमच्या सात्विक बाळाला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला विसरू नका बरं का मंडळी. माझी भाऊज आहे आणि तो उभा आहे, तो माझा भाऊ आहे. आता माझा आवाज येतोय की नाही माहीत नाही. असं आहे, तो उभे मामा आहे, बहिणी. मग भाऊमध्ये पाहिजेच का नको. सगळा परिवार आहे, खूप मोठा परिवार आहे आमचा. हे बघा इथं कसे फोटो चालले बघा. ते बोलले जा तुम्ही आधी येऊन बेस. आता जेवण आहे खाली, आम्ही वरती फ्लोअरवरती आलेलो आहोत. तर मी आल्याशिवाय केक कटिंग झालेला नाही बरं का, खूप वेळ झाला आम्हाला. तर आता जेवणाचं काय ते बघूया आपण. सगळी मुलं, छोटी मुलं डान्स करत आहेत गाण्यावरती. आणि ह्यांच्यासाठी रिटर्न गिफ्ट ठेवलेलं आहे मुलांसाठी. पहिले आधी बोलले सगळेजण डान्स करून घ्या, डान्स केल्यानंतर तुम्हाला भूक लागणार चांगली, मग जेवण करूया आपण.
काय घेतलं ग? गुलाबजामुन घेतले, छोलेची भाजी घेतली, पनीरची भाजी, डाळ भात घेतला. अरे वा, असं आहे मंडळी जेवायला. हे बघा. छान आहे, आता टेस्ट होईल तेव्हा कळेल ना. ओके. रस्ता दो जी. अजून घेतोय, अजून घेतलं नाही. हा, एक फक्त गुलाबजामुनच घेतलाय का? बस तेवढंच बघायला. पोट भरलं. सगळ्यांसोबत गुलाबजामुन केला होता मी. खा. जा पलीकडे. अरे अच्छा वो बोल रहे क्या? नमस्कार मंडळी, बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे तर जेवण चालू आहे. सगळेजण बसलेले आहेत. मस्त जेवण आहे. पनीरची भाजी आहे, गुलाबजाम, कोशिंबीर, पराठा, रोटी, डाळ भात आणि पापड. असं आहे मंडळी वाढदिवसाचं जेवण. तुम्हाला ब्लॉग आवडला तर आमच्या सात्विक बाळाला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला विसरू नका. या मंडळी जेवायला. हा पूर्ण वाघमारे परिवार जेवायला बसलेला आहे बघा. वाघमारे परिवार. ए हाय करा, खाऊ नका नुसतंच. हां, हा आमचा सगळा वाघमारे परिवार झालेला आहे. काय काय खाल्लं आपण? अरे क्लोज क्लोज, विषय क्लोज. मामांचं झालं का जेवण? मामा जेवण झालं? वा वा. जेवून सगळ्यात पहिलं आईस्क्रीम अशी असावी मामी. बोला ना, या मंडळी आईस्क्रीम खायला. मी म्हटलं या मंडळी म्हणा आईस्क्रीम खायला.